कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा बालेकिल्ला. नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात एक प्रकरण खूप गाजतंय, ते म्हणजे भोंदू बाबा कॅप्टन करात्याचं. सेक्सटॉर्शन, बेनामी मालमत्ता, राजकीय वरदहस्त, पॉवर गेम, भक्ती, भीती आणि शोषण यांचा संगम असलेलं हे प्रकरण आज आपण पूर्णपणे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे खरात सारखे भोंदू सामान्य लोकांना फसवतात. तुम्हाला अनेकांना असं वाटत असेल की हा व्हिडिओ एवढ्या उशिरा का बनवतोय. खरं तर ज्या पद्धतीची माहिती या प्रकरणामधनं येत होती, त्यामुळे हा व्हिडिओ कशा पद्धतीने बनवायचा हा प्रश्नच आमच्या सगळ्यांसमोर होता. अत्यंत घृणास्पद जे काही घटना या सगळ्या प्रकरणामध्ये घडत होत्या आणि त्या एक एक बाहेर येत होत्या, परंतु खरात सारखे अनेक भोंदू बाबा हे तुम्हा आम्हा सारख्या सामान्य लोकांना, महिलांना त्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा कशा पद्धतीने वापर करून कसं फसवतात, कसं त्यांचं शोषण करतात, यामागची सायकोलॉजी काय आहे आणि यामागचा त्यांचा पॅटर्न काय आहे हा डिकोड करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यामुळे हा व्हिडिओ मला खूपच महत्वाचा वाटतोय. त्यामुळे जमलं तर प्रत्येकाने हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या श्री ईशान्येश्वर महादेव मंदिराचा जो ट्रस्टी आहे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक खरात याच्या विरुद्ध एक गंभीर आरोप करण्यात आला होता. एका महिलेने तो आरोप केला होता आणि तक्रारीनुसार संबंधित महिला प्रथम 2019 मध्ये एका नातेवाईकासोबत त्याच्याकडे विवाहासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेली होती. कोविड-19 महामारीमुळे काही काळ संपर्क तुटला. त्यानंतर 2022 मध्ये विवाहासाठी स्थळ मिळाल्यानंतर ती पुन्हा त्याच्याकडे गेली. त्यावेळी आरोपीने तिला एक लॉकेट दिले आणि ती कधीही काढू नको असे सांगितले. मात्र परीक्षेदरम्यान महिलेने ते लॉकेट काढले. त्यानंतर एका आठवड्यातच तिचं लग्न ठरण्याची जी प्रक्रिया होती ती थांबली. या घटनेमुळे महिलेचा आरोपीवरील विश्वास अधिक वाढला. त्यानंतर आरोपीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत तिला विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. तक्रारीनुसार आरोपीने तिला एक पदार्थ पाजला, ज्यामुळे तिच्या शरीरात सुन्नपणा आला आणि त्यानंतर प्रथमच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच विरोध केल्यास तिचे लग्न कधीच होणार नाही अशी धमकी दिली. महिलेचे लग्न झाल्यानंतरही आरोपीने तिच्यावर नियंत्रण ठेवणे सुरूच ठेवले आणि तो तिला सतत धमक्या देत होता की त्याच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तिच्या पतीचा जीव धोक्यात येईल. आणि पोलिसांच्या माहितीनुसार हा सगळा जो प्रकार आहे तो डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होता. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी विरुद्ध पुढील कारवाई केली जात आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा खरातवर काही गंभीर आरोप केले. खरात महिलांवर अत्याचार कसा करायचा, मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातील माझी राधा आहे असं सांगून तो महिलांना त्यांच्या डोक्यावर तांबा लोटा ठेवायला लावायचा आणि त्यांच्या कानाजवळ जाऊन पुटपुटायचा. त्यापूर्वी पेढा आणि कडवट खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लागलीच अंगाला स्पर्श करायला सुरुवात करायचा. महत्वाचे म्हणजे महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली त्याच्या दालनाबाहेर बसवून ठेवायचा आणि महिलांना गुंगी आली की त्यांचं लैंगिक शोषण करीत असे. कॅप्टन अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा हा पॅटर्न होता. कधी कधी संमतीने तर कधी कधी जबरदस्तीने तो महिलांवर अत्याचार करीत असे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून त्याची ही काळी कृत्ये सुरू असल्याची माहिती समोर येते. प्रसाद म्हणून भुकटी केलेली वायग्रा तो खायला द्यायचा. अशोक खरात आपल्या मंदिरात येणाऱ्या महिलांना प्रसाद म्हणून विशेष जल द्यायचा, ज्याला तो ओशनो जल म्हणायचा. हे जल म्हणजे प्रत्यक्षात कप सिरप, पाणी आणि भुकटी केलेली वायग्रा गोळ्यांचं मिश्रण असायचं. हे ओशनो जल मिळवण्यासाठी अनेक वेळा रांगा लागायच्या. अशोक खरात हा लोकांना, विशेषतः श्रीमंत लोकांना घाबरवून त्यांना गंडा घालण्यासाठी मोटर ऑपरेटेड सापाचा वापर करत असे. तो सर्प देवता जमिनीवर आणण्याचा दावा करून अंधश्रद्धेतून लोकांची फसवणूक करत होता. अघोरी कृत्य या सापाचा वापर करून तो लोकांना भुरळ घालत असे. तसेच वाघाचे कातडे आणि इतर अघोरी वस्तूंचा वापर अंधश्रद्धा पसरवण्यासाठी तो करत होता. नाशिक पोलिसांनी खरातला बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्याकडे तब्बल 58 पेक्षाही जास्त
आक्षेपार्ह व्हिडिओ सापडलेले आहेत, ज्यात अनेक महिला आणि सेलिब्रिटींचा समावेश असल्याचा संशय आहे. उद्योगपतींना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खरातने 20 कोटींची खंडणी उकळल्याचेही समोर आले आहे. खरातच्या अटकेनंतर या प्रकरणाचा तपास आता SIT कडे सोपवण्यात आला असून त्याचा जो फॉर्म हाऊस आहे त्याच्यावर सुद्धा छापे टाकण्यात आले आहेत. पण मित्रांनो, खरातची जी काही घटना आहे ती काही एक घटना नाही आहे आणि एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. अशा प्रकारच्या घटना समाजात वारंवार घडत असतात. याआधी आसाराम बापू यांच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा जो आरोप आहे तो सिद्ध झाला होता आणि न्यायालयाने त्याला शिक्षा सुद्धा सुनावली आहे. तसेच तो जो राम रहीम बाबा आहे त्याच्याच आश्रमातील साध्वींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. महत्वाचा प्रश्न आता इथं हा आहे की सामान्य शिक्षित लोक सुद्धा अशा लोकांच्या जाळ्यात कसे अडकतात. तर याचं उत्तर आपल्याला मानसशास्त्रात सापडतं. सर्वप्रथम ऑथॉरिटी बायस. स्टॅनली मिलग्राम यांनी केलेल्या मिलग्राम एक्सपेरिमेंटमध्ये हे स्पष्ट झालंय की लोक ऑथॉरिटी असलेल्या व्यक्तीच्या आदेशावर प्रश्न न विचारता ते सांगतील तसं वागतात. या प्रयोगात सहभागी लोकांनी आदेश देणारी व्यक्ती तज्ञ असल्यामुळे इतरांना त्रास देणारी कृतीही तिने केली तरीही तिचेच आदेश मानतात. यातून दिसून येते की ऑथॉरिटी समोर माणूस स्वतःचा विचार कमी करतो. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला गुरु, ज्योतिषी किंवा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून सादर करते तेव्हा लोक त्यांच्यावर सहज विश्वास ठेवतात. त्यांचा वेश, बोलण्याची पद्धत आणि धार्मिक वातावरण यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढते. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे फिअर कंडिशनिंग. तुझ्यावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे, तुझ्या कुटुंबावर संकट येईल, अशा प्रकारच्या वाक्यांमुळे माणसाच्या मनात भीती निर्माण होते आणि या भीतीच्या अवस्थेत माणूस स्वतःची तर्कशक्ती वापरणं कमी करतो. आणि तिसरं म्हणजे कन्फर्मेशन बायस. एखादी घटना घडली, जसं की लॉकेट काढल्यामुळे लग्न तुटलं, तर माणूस त्या योगायोगाला त्या व्यक्तीच्या सांगण्याशी जोडतो आणि त्याचा विश्वास हा अधिकच वाढतो. याशिवाय प्लॅसिबो इफेक्ट सुद्धा इथं काम करतं. एखादा उपाय केल्यावर आपल्याला बरं वाटतं कारण आपलं मन त्यावर विश्वास ठेवतं. हाच आहे प्लॅसिबो इफेक्ट. आणि शेवटी येतं गॅस लाइटिंग, ज्यात पीडित व्यक्तीला सतत असं वाटायला लावलं जातं की समस्या तिच्यातच आहे आणि त्या व्यक्तीशिवाय, म्हणजे जी समोरची व्यक्ती आहे, बाबा, बुवा, महाराज, त्या व्यक्तीशिवाय आता पर्यायच नाहीये. हा आहे गॅसलाइट इफेक्ट. तर या सगळ्या प्रक्रियेचा एक ठरलेला पॅटर्न असतो. सुरुवातीला अशा लोकांना तुमच्या आयुष्यातील समस्या समजतात, जसं की लग्न, आरोग्य किंवा आर्थिक अडचणी. नंतर ते त्या समस्यांभोवती भीती निर्माण करतात. त्यानंतर ते उपाय सुचवतात, जसं की पूजा करणं, लॉकेट किंवा इतर विधी. हळूहळू ते तुमच्यावर मानसिक नियंत्रण मिळवतात आणि शेवटी त्या नियंत्रणाचा वापर करून शोषण सुरू होतं. मानसशास्त्रात अशा प्रकारच्या वर्तनावर अनेक अभ्यास झालेत. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ यांनीही मानवी वर्तन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये भीती आणि विश्वास यांचा प्रभाव आणि यांचा कसा परिणाम होतो हे स्पष्ट केलंय. भारतामध्येही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सारख्या संस्था अंधश्रद्धेविरोधात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. काम करत असताना अशा प्रकारच्या प्रकरणांकडे ते नेहमीच लक्ष वेधत असतात. याशिवाय या सगळ्या प्रक्रियेच्या मागे एक मोठा सामाजिक मुद्दा देखील आहे. जेव्हा सामान्य लोकांचा विश्वास हळूहळू व्यवस्थेवर, सरकारी यंत्रणांवर आणि न्यायप्रणालीवर कमी होऊ लागतो, तेव्हा ते आपल्या समस्यांसाठी पर्यायी मार्ग शोधू लागतात. लग्न जुळत नाही, आरोग्याच्या समस्या सुटत नाहीत किंवा आर्थिक अडचणी वाढतात आणि त्यावर योग्य वेळी योग्य मदत मिळत नाही, तेव्हा माणूस अशा व्यक्तींकडे वळतो जो त्याला लगेच उत्तर देतो, जरी ते उत्तर वैज्ञानिक दृष्ट्या चुकीचं असलं तरीही. आणि इथंच अशा पाखंडी लोकांना संधी मिळते. ते लोकांच्या असुरक्षिततेचं, भीतीचं आणि असहायतेचा फायदा घेतात आणि हळूहळू विश्वासाचं रूपांतर नियंत्रणात करतात. म्हणूनच हा प्रश्न फक्त अंधश्रद्धेचा नाही, तर तो व्यवस्थेवरच्या विश्वासाचाही आहे. जेव्हा व्यवस्था वेळेवर पारदर्शक आणि संवेदनशीलतेने काम करत नाही, तेव्हा त्या पोकळीत अशा लोकांची वाढ होते. आणि म्हणूनच ही घटना फक्त एका आरोपीची नाही, तर ती आपल्या व्यवस्थेच्या अपयशांचं सुद्धा एक प्रतिबिंब आहे. जिथं व्यवस्था कमी पडते तिथं अंधश्रद्धा वाढते. अशा प्रकरणांमध्ये आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे सत्ता आणि प्रभाव यांचा संबंध. अशोक खरात सारखे लोक सुरुवातीला सामान्य लोकांमध्ये प्रभाव निर्माण करतात,
हळूहळू मोठ्या प्रमाणात पैसा आणि ओळख मिळवतात आणि त्यानंतर त्यांचा संपर्क प्रभावशाली लोकांपर्यंत पोहोचतो. आता ही प्रभावशाली लोक म्हणजे कोण? तर अनेक सार्वजनिक ठिकाणांवर आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये खरातचे फोटो जे राजकीय नेत्यांसोबत दिसून येतात ते हे प्रभावी लोक. उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर, निलेश लंके. तर या खरात आणि या राजकीय घटकांचा एक प्रकारचा परस्पर संबंध तयार होतो, जिथे एकीकडे त्या व्यक्तींना सामाजिक मान्यता आणि संरक्षण मिळाल्यासारखं वाटतं, तर दुसरीकडे त्यांच्या प्रभावाचा उपयोग राजकीय लोक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करू शकतात. आणि यातूनच हळूहळू एक नेटवर्क तयार होतं, सुरू होतं लायझनिंग, आणि जिथे विश्वास, प्रभाव आणि हित संबंध एकमेकांशी जोडले जातात. याबरोबरच एक गोष्ट मला इथं प्रकर्षाने मांडायची आहे, ती म्हणजे एरवी हिंदू धर्माचे रक्षणाचे दावा करणारे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे, गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे सारखे नेते या प्रकरणानंतर कुठं गायब झालेत कळत नाही. एरवी हिंदू महिलांच्या रक्षणाचा दावा करणारे हे कार्यकर्ते हिंदू स्त्रियांचं जेव्हा शोषण होत आहे तर त्यावर चकार शब्द सुद्धा बोलत नाही. कमाल आहे ना. यालाच सत्तेचं समीकरण म्हणतात. या अशा ढोंगी बाबा बुवांचा पॉवर गेम म्हणतात. कशा पद्धतीने या अशा नालायक लोकांना सत्तेचा राजाश्रय मिळतो ते पहा. दिनांक 4 मार्च 2025 रोजी दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्रामध्ये भोंदू कॅप्टन बाबाचा खबरदार पुढारी करणार पोलखोल या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी स्वतःचं लक्ष घालून सुमोटो कॉग्निझन्स दाखल करून दैनिक खबरदार पुढारी वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय खेमनार यांना माफी मागण्यास भाग पाडलं होतं. हा आहे मित्रांनो सत्तेचा आणि पदाचा गैरवापर. या अशा नालायक लोकांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का पोहोचतोय. ज्या महाराष्ट्रात संतांची समृद्ध परंपरा लाभली आहे, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांनी समाजाला नेहमीच भक्ती आणि सत्याचा मार्ग दाखवलाय. वारकरी संप्रदाय ही परंपरा अंधश्रद्धेवर नाही तर श्रद्धा, समता आणि साध्या जीवनमूल्यांवर आधारित आहे. संतांनी कधीही कर्मकांड, भीती किंवा दैवी शक्तीच्या नावाखाली लोकांना घाबरवलं नाही, तर त्यांनी नेहमी विवेक आणि सत्य यावर भर दिला. संत तुकाराम म्हणतात, पोटासाठी जप, तोंडासाठी नाम, असा नाही भक्तीचा धाम. तसेच देह देवाचे मंदिर, अंतरी ठेवावा भाव, या ओवीतून त्यांनी स्पष्ट केलंय की भक्ती ही अंतर्मनाची गोष्ट आहे, बाह्य दिखाव्याची नाही. पण आज काही ठिकाणी याच्या उलट चित्र दिसतंय, जिथं कर्मकांड, भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून लोकांचं शोषण केलं जात आहे. ही परंपरा संतांच्या विचारांच्या पूर्णपणे विरोधात आहे. भगतसिंग यांनी त्यांच्या मी नास्तिक काय आहे या लेखात लिहिलं आहे की माणूस अनेकदा भीती, अज्ञान आणि असुरक्षिततेमुळे अंधश्रद्धेकडे वळतो. त्याच्या मते जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा तो तर्क करण्याऐवजी कोणत्या तरी अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवू लागतो, आणि हीच गोष्ट काही लोक आपल्या फायद्यासाठी वापरतात. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की प्रश्न विचारणं आणि तर्क करणं हेच खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचं लक्षण आहे, आणि जिथे माणूस विचार करणं सोडतो तिथं अंधश्रद्धा आणि शोषण वाढायला सुरुवात होते. मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही नेहमीच प्रगतिशील विचारांनी राहिली आहे. फुले शाहू आंबेडकर यांनी समाजाला विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शिकवण दिली. त्यांनी अंधश्रद्धा, भेदभाव, शोषण याविरुद्ध लढा दिला आणि माणसाला विवेक, समता आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन दिला. भारतीय राज्यघटना याच विचारांना स्थान देण्यात आलंय. आर्टिकल 51 अंतर्गत प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे की तो वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि सुधारणा करण्याची भावना जपेल. म्हणूनच समस्या श्रद्धेत नाही तर समस्या अंधश्रद्धेत आहे. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण प्रश्न विचारणं थांबवलं की शोषण सुरू होतं. धन्यवाद. जय हिंद.